वरती तुम्ही इंटरनॅशनल पार्कची सुरुवात करा आणि ही जागा शक्य तितक्या लवकर संपादित करा, अशी आमची मागणी आहे। आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे की आता नुकतंच निवडून आलेलं सरकार जे कोणतं असेल, जे कोणतं बसेल, त्याच्या पाठीशी आम्ही आहोत। आम्ही विरोध करणारच नाही। फक्त आमची हातून विनंती आहे की 130 एकरची जागा संपादित करा आणि पार्कचं विकसित करून हजारो बेरोजगारांना नोकऱ्याच्या संधी उपलब्ध करून द्या आणि नागपूरच्या विकासामध्ये, सुशोभीकरणामध्ये, स्वास्थ्याकडे आणि लोकांच्या कल्याणासाठी हा पार्क तुम्ही मोकळा करा। हा पार्क डीपी प्लॅनमध्ये, नागपूर शहर विकास आराखड्यामध्ये हा पार्क आला। हा पार्क आल्यामुळे या ठिकाणी ज्यांची 2 एकर असेल, अर्धा एकर असेल, 4 एकर असेल, 5 एकर असेल, ह्या जागा ते विकू शकत नव्हते आणि म्हणून मग बिल्डर्स लोकांनी या संधीचा फायदा घेऊन जे लोक जमिनी विकू शकत नव्हते त्यांनी त्यांच्याकडनं पॉवर ऑफ अटर्नी करून घेतली। 90% जागा ही भूमाफियांनी आपल्या घशामध्ये टाकलेली आहे आणि ही जागा वाचवण्यासाठी त्यांनी हायकोर्टामध्ये सुद्धा धाव घेतलेली आहे। आम्ही बचाव कृती समितीच्या वतीने आम्ही इंटरव्हेन्शनची ॲप्लिकेशन दाखल केली आहे आणि ती ॲप्लिकेशन 13/11/2024ला आमची ॲप्लिकेशन, इंटरव्हेन्शनची ॲप्लिकेशन उच्च न्यायालयाने मान्य केलेली आहे। आम्ही सुद्धा तो लढा देत आहोत की ही जागा मोकळी न होता ज्या प्रयोजनासाठी ही जागा गव्हर्नमेंटने निश्चित केलेली आहे ते प्रयोजन पूर्ण व्हावं ही आमची। 2000 पासून ते आमदार आहेत, ते पालकमंत्री आहेत, ते ऊर्जा मंत्री होते, ते राज्याचे उपगृहमंत्री होते आणि हे सगळं असताना त्यांनी आता विरोधी पक्षामध्ये आहेत, तर त्यांनी शासनाला हे पार्क करण्यास भाग पाडावं त्यांच्याकडून आमची अपेक्षा आहे। आम्ही सुद्धा त्यांना 1-2 दिवसामध्ये त्यांना आम्ही निवेदन देणार आहोत आणि ते निवडून आल्याबद्दल आम्ही त्यांचं सत्कारही करणार आहोत। ही जागा नॅशनल पार्कसाठी मोकळी करा यासाठी आम्ही त्यांना हात जोडून विनंती करणार आहोत। माझे नाव सुधाताई चौधरी आहे आणि मी तथागताला आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांना वंदन करून मी आपलं मत या ठिकाणी व्यक्त करू इच्छिते। उत्तर नागपूर बऱ्याचशा दिवसापासून उपेक्षित या नावाने संबोधलं जाते आणि उत्तर नागपूरचा विकास अजूनपर्यंतही झालेला नाही। तिकडे पाहावं तिकडे खाणीचं साम्राज्य आहे, परंतु कोणताही नगरसेवक असो, कोणतेही व्यक्ती या ठिकाणी निवडून आले तर ते तात्पुरते म्हणतात की आम्हाला मत द्या, आम्ही तुमचा या एरियाचा विकास करू, परंतु कोणी असा नेता आलेला नाही आणि आम्ही ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसराचा विकासही अजून झाला नाही आणि अजूनही आम्ही उपेक्षितासारखे या ठिकाणी जीवन जगत आहोत। त्यामुळे आम्हाला असं वाटते की हा जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क जर या ठिकाणी निर्माण झाला तर आमचे हे जे छोटे जे बालकं आहेत, आमचे मुलं आहेत, आमचे नातू आहेत, आमच्या मुली आहेत आणि इतरही लोकांचे जे नागरिक आहेत तर त्यांनाही या ठिकाणी चांगल्या प्रकारे, उत्तम प्रकारे शिक्षण मिळावं, उत्तम प्रकारच्या शाळा या ठिकाणी निर्माण व्हाव्यात आणि चांगल्या प्रकारचे शाळा, कॉलेजेस निर्माण व्हावे असं आम्हाला वाटतं। असं जर झालं तर खरोखरच या 130 एकर जागेमध्ये बऱ्याचशा दिलेल्या पॉम्पलेटमध्ये ज्या सूचना दिलेल्या आहेत त्याप्रमाणे हा इंटरनॅशनल पार्क जर झाला तर खरोखरच आमचं हे उत्तर नागपूरचं भाग्य उदयास आल्यासारखं होईल आणि इतर ठिकाणी जे आपण दुसऱ्या देशामध्ये पर्यटक म्हणून जातो आणि आपण त्या ठिकाणी भेटी देतो पाहण्याकरिता, तसंच बाकीचेही लोक या ठिकाणी उत्तर नागपूरचा विकास झाला तर ही एक पर्यटन स्थळ निर्माण होऊ शकते आणि या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना देखील उद्योग मिळू शकतो, मुलांची प्रगती होऊ शकते, एरियाचा विकास होऊ शकतो आणि उत्तर नागपूरची शान म्हणून चांगला एरिया हा गणला जावं अशी आमची अपेक्षा आहे आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला असं वाटते की हा इंटरनॅशनल पार्क झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे। ह्या ठिकाणी 2/10 पासून 24 पासून आम्ही ह्या ठिकाणी धरणे आंदोलनावर बसलेलो आहोत।
माझ्या सर्व उत्तर नागपूरच्या सर्व जनतेला विनंती आहे की बाबासाहेबांच्या नावाने जो आम्ही इंटरनॅशनल पार्कसाठी आम्ही आंदोलनात बसले आहोत, हा जो आंदोलन आहे हा सर्व आमचंच नाही तर सर्व नागपूरमधल्या सर्व बौद्ध बांधवाचीच आहे. आणि बाबासाहेबांनी जे दिलेला संविधान आहे, हा संविधान 140 कोटी जनतेसाठी त्यांनी जो निवडून दिलेला आहे, हा पार्क फक्त आमच्यासाठीच नाही तर सर्व जनतेसाठी. मी आव्हान करतो की ह्या ठिकाणी आमच्या 2/10/24 पासून आम्ही ज्या साखळी उपोषणावर बसलेले आहोत, माझी एवढी विनंती आहे की आपण सर्व लोकांनी ह्या ठिकाणी येऊन आमच्या ह्या धरण्या आंदोलनामध्ये सहभागी होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क झाला पाहिजे, हे आमची कृती समितीची अपेक्षा आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क हा 130 एकर व्हावा त्या दृष्टिकोनातून आम्ही मागील 2 ऑक्टोबरपासून इथे साखळी उपोषण सुरू केलेलं आहे. तसेही नागपूरचा विकास प्राधिकरण जे आहे त्याला DB प्लॅन म्हणतो, तो DB प्लॅन 1996ला नागपूर आणि नागपूर महानगरपालिका आणि NIT यांच्या संयुक्त विद्यमानाने DB प्लॅन तयार करण्यात आला. त्या DB प्लॅनमध्ये हे 130 एकर जागा मंजूर करण्यात आली आणि ही जागा उपलब्ध झाल्यानंतर तिथले जे कास्तकार होते त्या कास्तकारांना मुआवजा देण्याकरिता NITनी 5,30,00,000 रुपये भूमापन विभागाला दिलेले होते. परंतु नंतर काही दिवस ते खाली बसण्यात गेले. 2003मध्ये महानगरपालिकेने कोटेशन काढलं. त्या कोटेशनमध्ये त्यांनी ठरवलं की आम्ही या पार्कमध्ये दवाखाने, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा अशी काही बरेचशे योजना त्यांनी तिथे काढण्याचा प्रयत्न केला. परंतु NITचे जे ट्रस्टी होते कृष्णा खोपडे, सुधाकर कोहळे आणि दिनानाथ पडोले, ते त्यावेळेस तिथे ट्रस्टी होते. ह्या ट्रस्टी लोकांनी जो प्रस्ताव होता तो प्रस्ताव त्यांनी पाडला आणि खऱ्या अर्थाने तिथूनच ह्या पार्कची जे होण्यासाठी जो मार्ग मोकळा होता तो थांबवण्याचे काम हे मनुवादी मार्क्सच्या लोकांनी NITच्या माध्यमातून करण्यात आले. आणि तेव्हापासून तिथील जे भूमाफी आहे त्यांच्या ह्या गोष्टी लक्षात आल्या आणि या भूमाफियांनी याच्यावर डोळा ठेवला 130 एकर जागेवरती. हे लगभग मला वाटते 36 एकर जमीन त्यांनी हडप करण्याचा कारस्थानसुद्धा केलेला आहे. याची आम्हाला माहिती मिळाली. माहिती मिळाल्यानंतर आम्ही त्याचा पाठपुरावा केला, पत्रव्यवहार केले. त्याच्यामध्ये पुन्हा मला दुसरा 2024मध्ये फरवरी महिन्यामध्ये पुन्हा एक टेंडर काढलं. त्या टेंडरची किंमत 50,000 रुपये ठेवण्यात आली आणि फिक्स डिपॉझिट म्हणून 2 कोटी रुपये ठेवण्याचा त्यांनी मानस ठेवला. आणि तिथे काही 2-3 लोकांनी फॉर्मसुद्धा भरलेले होते. आणि परंतु ह्याच ट्रस्टी लोकांनी तो प्रस्ताव पुन्हा तिथे पाडला आणि हे 130 एकर जागेचा जो भानगड निर्माण केली. आणि तेव्हापासून ह्या पार्कवरची भूमाफियाची जी नजर होती ती आमच्या लक्षात आली आणि त्यामुळे आम्ही मागील 2 ऑक्टोबर 1924मध्ये आम्ही ह्या आंदोलनाला सुरुवात केली आणि आम्ही एक समिती बनवली, डॉक्टर बाबासाहेब इंटरनॅशनल कृती समिती. त्या समितीच्या माध्यमातून आम्ही ठराव मंजूर केला की जोपर्यंत ही जागा आपल्याला 130 एकर जागा शासनाकडून उपलब्ध होत नाही तोपर्यंत आम्ही इथं असणार नाही. ह्या टाईपचे सगळे आम्ही पत्रव्यवहार मुख्यमंत्र्यांपासून गृहमंत्र्यापर्यंत आम्ही सगळे पत्रव्यवहार केले आहेत. समिती आचारसंहिता उद्या डॉक्टर बाबासाहेबाला